अगं ये की ग लवकर लवकर आता. भाग्यश्री, शर्मिष्ठाने खाल्लं का? तर नेहमीसारखी घाईघाईतच गेली. हो काकू, अगदी ती तशीच आहे. पण आज ना माई तिच्या शेजारी उभ्या होत्या, त्यामुळे सगळी गपचूप प्लेट संपवली तिने. अगं पण मग माई कुठे आहेत? काकू ते अण्णा पेढीवर जायला निघालेत ना, म्हणून माई त्यांना गाडीपर्यंत सोडायला गेले. बरे काय म्हणते मृदुले? पोहे खाले ना केक असा फक्कड असा आलं घातलेला चहा. काय पोहे इकडे आहेत का? तर तुझ्या हातात आहेत? हा की काही नाही काकू, तुम्ही पोटभर खाताय का नाही हे बघत होते. नाहीतर शर्मिष्ठासारखं घाईघाईने खाल आणि जाल काम करायला. मी खाणार आहे पोटभर. हे घर माझं आहे की नाही, मी खाणार आहे. तू तिची काळजी घे, तुझ्या सासूची. हा, माझ्याकडे नाही बघायचं. चला. पण मी तुमच्याकडे बघणारच. त्या मेसेजेसच्या मागे तुमचाच हात आहे असा संशय येतोय मला. हिम्मत वाढत चालली आहे हिची. वटणीवर आणायला हवं हिला लवकरच. वसुधा, लक्ष कुठे आहे तुझं? पोहे गरम गरम आहेत तोपर्यंतच खाऊन घे. हो, गरम आहेत. अगं खा की. गरम आहेत ना, मग खा. हो. काही सांगतो अन ट्रॅक होतो म्हणे. कशानी ट्रॅक होतोय? आणि एक मेसेज टाकला तर लगेच काय ट्रॅक होणार आहे का? ते काय नाही, मी टाकणार आहे आता मेसेज. आता काय उपयोग आहे तेवढा मोबाईल असण्याचा आणि असा वेगळा नंबर असण्याचा? अमृताला धडा शिकवण्यासाठी हाच तर हुकमी एक काय माझ्याकडे. ते काय नाही. वा, चावी लपवतोय. काय बावळट आहेस रे आनंद. शोधू शकणार नाही वसुधा आहे मी. काय पण काय चॅलेंज देतात लोक. इकडून इकडे लपले. काय डोकं बावळट. वसुधाची पंगे घेत. आनंद जसं म्हणाला तसं केलं त्याने. पेढीवर घेऊन गेलाय मोबाईल. मूर्ख. अरे हो दादा, ते दुसानांची लक्ष्मी हाराची आणि पुष्कराजच्या अंगठीची ऑर्डर कारागिरांकडनं आली ना? हा, त्यांचा फोन होता. अरे हो, सकाळी झाली. मात्र पुष्कराजच्या अंगठीला वेळ लागेल. ते नख्यांचं काम आहे ना, वेळ लागणारच. बरं, मग मी त्यांना तसं कळव. हो, कळव त्यांना. आणि अंगठीचं माझ्यावर सोडतो. बर, ठीक आहे, मी करतो फोन त्यांना. बाबा, काका मी जरा बाहेर जाऊ नका, भूक लागली, काहीतरी खाऊन येतो. हा ठीक आहे, जा. आलो, लगेच आलो. हो.
हा हॅलो गिरीधर, हे बघ आतापर्यंत तुला भरपूर धंदा दिलाय मी, त्यामुळे कारण नकोय. संध्याकाळपर्यंत पैसे तयार ठेव काय. हा मी आपल्या नेहमीच्या ठिकाणी येतो. चल ठेवतो. काय ग, झाली का सगळी कामं? नाही म्हणजे असं काही स्पेसिफिक काम सांगितलं नव्हतं, पण जेवढी कामं सांगितली आहेत तेवढी झाली आहेत. मग ठीक आहे. नाहीतर तू तुझी कामं सोडून इथे आली असशील ना तर उगाच माई ओरडतील तुला. ऐक ना, माझं एक काम आहे तुझ्याकडे. बोल ना. माझा फोन बिघडलाय, म्हणजे हँडसेट. मग मला दुसरा कुठे मिळेल? मोबाईल. अगं अमृता, इथे आपल्या कोपऱ्यावर ना एक दुकान झालंय, हरिओम. त्याच्याकडे सुंदर मोबाईल असतात, तिकडे बघ. अगं नाही, तसं नाही. म्हणजे आत्ता लगेच यूज करायला. घरात कुठला स्पेअर हँडसेट, दुसरा मोबाईल माहिती आहे? स्पेअर? हे तू मला विचारतेस? माझ्या हातातून ना सारखे मोबाईल पडत असतात, पण अनंता देतो लगेच नवीन आणून. तू त्याला अहो नाही म्हणत? अहो अगं ते सगळ्यांसमोर असतं ग. आमच्यात ना अरे तुरे चालतं. तुला माहितीये, मी जीन्स पण घालते. म्हणजे सारखी सारखी काय साडी दिसायची, कधीतरी नको का घालायला, पण लपून. वसुधा काकूंकडे असेल का एखादा स्पेअर मोबाईल? म्हणजे जुना असला तरी चालेल, पण तुला काही आठवतंय का 2 मोबाईल असल्याचं? नाही ग, पण मी त्यांना विचारून सांगू का? नाही नको, तू त्यांना काही विचारू नकोस. आणि हे तर अजिबात सांगू नको की मी तुला विचारलेलं. काय ना, त्यांना मी फारशी आवडत नाही ना. तसंही त्यांना कोण आवडतं? काय ग, दोघी एकच काम करताय? माईंनी बघितलं ना तर ओरडतील दोघींना. अमृता चल आत ये, आतलं काम कर तू, मी आलेच. हा स्वयंपाकघरात जा. माई आता लसणाची चटणी करते हा आज. हो, पण आधीच्या चटणीचा डबा भरून ठेवलायस ना? कारळ्याची चटणी भरली, अण्णांची औषधही भरली आणि यांच्या बीपीच्या गोळ्याही ठेवल्या. सगळं असं व्यवस्थित वेगवेगळं ठेवलंय. पांडुबा कसं नाही आला अजून? किती वेळा सांगितलंय पेढीवर वेळेत डबा जायला हवा म्हणून. हो ना, ऐकवलं का ग तुला? नाही. झोपलाय की काय हा गाडीतच? हा मी बघून येते त्याला. अनंताने काय केलंय त्या सिम कार्डचं? मेसेज टाकायला हवा त्याला. वसुधा, किती वेळा तुला सांगितलं स्वयंपाकघरात मोबाईल आणायचा नाही म्हणून? ऐकत म्हणून नाहीस तू माझं? माई बंदच करत होते हे बघा. आणायचाच कशाला पण? सॉरी. सॉरी म्हटलं की झालं सगळं. नाही, मी याच्या पुढे नियमच करून ठेवणार, इथे कुणीही मोबाईल आणायचं नाही. ऐकाल तर ना पण माझं? मी ठेवून येऊ का डबे? ठेवून ये गाडीत. सांभाळून ठेवायचे पण, आमटी वगैरे असते त्याच्यात, सांडता कामा नाही. समजलं ना? आणि डबे ठेवून आलीस ना की भाग्यश्रीला हाक मार आणि दोघींनी आपल्या जेवणाची तयारी करा. सांभाळून ठेव. नाही. काय? थँक्यू. कशाबद्दल?
माझा दिवाळ सण खूप छान गेला. 4 दिवस खरंच मजेत गेले. हो, पण म्हणून मी सगळं विसरले असं समजू नकोस. महिन्याभराची मुदत दिली मी तुला. हे मी जे 4 दिवस सगळं केलंय ना, हे माझ्या कुटुंबासाठी केलंय. गेले 2-3 दिवस जे काही घरात घडत होतं त्याने सगळेच खूप त्रासले होते आणि ते मला कुठेतरी पुसून काढायचं होतं. आणि म्हणून मी आनंदात राहिले. माझा अक्षय मला आनंदी राहायला हवा होता. त्याची पहिली दिवाळी मला आनंदात जायला हवी होती. म्हणून मी तुझं कोड कौतुक केलं. अजून महिना आहे. विसरू नको. हॅलो. हा बोल प्रीती. इकडे कॉल रिसीव्ह करायचा सुद्धा प्रॉब्लेम असतो. काही कळलं का? सांग पटकन. हो, पुन्हा फोन ऑन झालाय पण लोकेशन घाडगे घर दाखवत नाहीये, काहीतरी वेगळंच दाखवतंय. काय? हे बघ, राम मारुती रोड, प्लॉट नंबर 164, शॉप नंबर 9. नीट कळत नाहीये पण हाच ऍड्रेस आहे. काय बोललीस तू? राम मारुती रोड, प्लॉट नंबर 164, शॉप नंबर 9. घाडगे अँड सन्स. अगं प्रीती, हा तर पेढीचा ऍड्रेस आहे. काय? हो. बापरे. अगं पण आपल्याला नवल का वाटतंय? हे बघ, आधी घाडगे सदन दाखवत होतं ना, आता घाडगे पेढी. म्हणजे हे कन्फर्म आहे की हे सगळे फोन कॉल घाडग्यांकडून जात आहेत. प्रीती, मी तुला करते नंतर फोन. हा, बघते मी. ओके ओके. या घरातलं कोणी असं का करेल? कोण आहे जो हे सगळं करतोय? झालं ना सगळं घेऊन? काही बाकी आहे का? सगळं झालंय, माणसं बाकी आहेत. माईंनी फक्त सांगितलं होतं डबे गाडीत नेऊन ठेव. ती नकटी त्याच्यानंतर कुठे गेली माहिती नाही. तिचं नख सुद्धा बघितलेलं नाहीये. काय ग, तू बघितलंयस? नाही, कारण तिला निरोप दिला होता तुला बोलवायला, म्हणजे तू पानं घेशील. माईंनी सांगितलं होतं. तू बघितलंयस का तिला? आली होती का ती बोलवायला तुला? हो, काय तुझ्याशी बोलते? आली होती का बोलवायला? आई, ते माझी कामं झाली आणि मी लगेच इकडे आले ना, पानं घ्यायला लागले ना. मला काय माहिती अमृता कुठे गेली आहे? गेले कुठे? मही कुठे गेली आहे? नुसते गाडीत तर डबे ठेवायचे होते ना. मी इतका वेळ झाला अजून आली नाही ती. माई, अहो इकडे तिकडे नसेल गेली, खोलीतच असेल. मी जाऊन बघून येते. नको, तू इथेच थांब. भाग्यश्री, तू जाऊन बघून येते कुठे गेले ते, आणि लगेच बोलाव तिला इथे. आणि खोलीत नजर तर इकडे तिकडे जरा नजर टाकायचं. तशीच सांगितलं ना तिला मी आता. जरा 4 दिवस बरी वागली ही, म्हटलं सुधारली असेल. झालं, वेळेवर कामं झाली नाहीत ना की हे सगळं असं होतं. मग नाही अहो, असं नाहीये. अगदी मनापासून कामं करतेय ती आणि तुमच्याच तालमीत तयार होतीये. छान शिकतेय की नाही तुमच्याकडनं सगळं. हो, काय शिकते? चहा कसा बनवायचा इथपासून शिकवणीला सुरुवात आहे. पुरे माई, अमृता कुठेच नाहीये. अगं, म्हणजे मी सगळीकडे बघितलं, गच्चीवर बघितलं, मागच्या दरवाजावर बघितलं, खोलीत बघितलं, कुठेच दिसत नाहीये ती. हे देवा, म्हणजे परत आता मात्र अति झालंय. हा, हे मृदुला, अति झालंय. जा, जाऊन फोन कर बघू तिला.
नाहीतरी तिच्या कनवटीला बांधलेलाच असतो ना मोबाईल. जा तूच फोन कर आता तिला. ऐकत म्हणून नाही. जाल ना तुम्ही नीट की गाडी पाठवू? मी जाईल. जाल ना. अमृता, अमृता, अगं तू इथे काय करतेस? डबे घेऊन आले मी जेवायचे. डबे? अगं घाडग्यांच्या बायका अशा पेढीवर डबे घेऊन येत नसतात. पांडू बरोबरच येतात रोज डबे. तू माईने तुला येऊ कसं काय दिलं? तुझं दुसरं काही काम आहे का? हो. नाही म्हणजे मी अशीच आले हौसेने. माईना नाहीये माहिती. बापरे, तू माईला न सांगताच आलीस? अण्णांना हे कळलं तर रांगणा रागावतील. अमृता, तू इथे कशी काय? ती जेवणाचा डबा घेऊन आलेली. काय? नेहमी पांडू काका येतात ना जेवण घेऊन, त्यामुळे मलाच वाटलं की एखाद्या दिवशी सुनेने यावं, स्वतःच्या हाताने विचारपूस करून जेवण वाढावं. पण बाबांनी मला बाहेर सांगितलं आणि मग माझ्या लक्षात आलं की माईंना विचारायला हवं होतं इकडे यायच्या आधी. मी उत्साहाच्या भरात आले, पण ते चुकलंच. तू थेट साधनेच्या पावलावर पाऊल टाकून चालतीयस. अण्णा? हो, आमचं असंच नुकतंच लग्न झालं होतं. एके दिवशी उत्साहाच्या भरात साधना सुद्धा अशीच निघाली होती. तिला पेढीवर बघून मला खूप आनंद झाला. पण आमच्या वडिलांना, आप्पांना आवडलं नाही ते. त्यामुळे मग माझी आई तिला खूप खूप बोलली. अगदी खरडपट्टी काढली तिची. त्याच्यानंतर मग पेढीवर येण्याचं कुणी धाडसच केलं नाही. हा, पण तू साधनाला न विचारता आलीस हे मात्र चुकलं हा तुझं. अरे अनंता, हा, अमृता इथे आली म्हणून घरी फोन करून कळव. हो. ये अमृता, ये बैस. अरे लगेच कळव तिला. हो हो. साधनाला कळव अमृता इथे आली आहे. बस. माई अहो तिचा फोनही लागत नाहीये. काय? मी बघणार. मी माई बसा तुम्ही. नाही नाही मी बघते. अगं ऐक परमेश्वरा, ऐक ऐक. हॅलो आई, अगं अनंता बोलतोय. हा बोल रे. अगं अमृता आमचे डबे घेऊन आली इकडे पेढीवर. आणि तिने माईला विचारलं नव्हतं, त्यामुळे तिकडे गोंधळ झाला असेल म्हणून अण्णा म्हटले की घरी कळव म्हणून. हो का? सांगते मी माईना, सांगते. हा बरं ऐक, सिम कार्डचं लक्षात आहे ना? आई अगं त्या सगळं लक्षात आहे माझ्या. आणि आपण नंतर बोलूया का? अगं पेढीवर आहे मी, काम असतात तिकडे मला. कळवलं अण्णा? आई सांगेल आता माईंना. चल ठेवू का? ऐक बाय.
पेढीवर